आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्यांनी तुमचा विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त चालतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठ्याशी प्रामाणिक राहणार आहे. इमानदार ते होईल, त्याला माझा नावे लागला. तुम्ही आमचा हक्काच असून घेत नाही. आठवा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. ताकदौरान ते ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठीने समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असं होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसं होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तर देऊ. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिनेट राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला अडचण काय यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बाबा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते, बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जात. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटलं होतं समाज संपवते. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरींच्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या, अधिकारी जर झाला सही करायला हातात त्याच्यावर. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवू. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं लागतं, सरपंच, पुढं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, पुढं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते. तुमच्या चुकीमुळे तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कमी करता. पण त्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाख रुपये लागणार नाहीत शिकायला. नोकरी लागण्यासाठी त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणते तुम्हाला. बघा डाव काय लागला. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का? पाहण्याला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायला. इथल्या आणि गावागावात मला माहिती मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार ते तुम्ही सांगितलं. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही तर तिकडे शेतात घरात आपल्या बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या आपल्याला नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमात ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहे त्यांच्यावर नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही मंत्र्यांना नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठी माहिती? कारण सांगितलं म्हणले मराठा उपसमिती आहे ना,
मंत्रिमंडळाचे. अच्छा, म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय अर्थ नाही. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज, त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग नाही नाही म्हणलं मग करतो, म्हणजे बघा यांची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका, इतकं का चालता? मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, रक्त जाळून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही, कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुलायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं, किती वेळा घाट टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा कळून चुकलंय हे मराठ्याच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लावून, हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस? 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटचा GR काढा. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा, मराठ्यांनी सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायलोय मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळत ना, ठीक आहे देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आले तो वेळ दिला. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झालेला आपण त्यांना वेळ दिला. काय सहयोग पाहिजे मराठ्याचा यांना आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्ष मोक्ष करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष मोक्ष विषयावर येतो, कसा करायचा कसा. म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णय म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ECBCचं पण आरक्षण दिलं. ECBCचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी? मराठ्याची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. ECBC, ESBC आणि EWS यातून निवड झालेले पोर याला सरकारला मराठ्यांच्या पोरांना काय चूक केली त्यांच्या आई बापाने त्यांना शिकवून तुम्ही असे निघताल म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मता मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ESBC, ECBC आणि EWS आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणार आहे, पोरगी नोकरीला लागणार आहे, या आनंदात आई बाप आहे. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही?
तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का भाजपचे फक्त आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याचे बाजू ठेवले. काय कमी केलं सर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं, किती मतं केली ह्या मराठीने तुम्हाला. तुम्ही आमच्याच पोरांचे मुळे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही. ह्या